नमस्कार मित्रांनो, झी मराठी वाहिनीवरची माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेमध्ये शनिया हे पात्र साकारून अभिनेत्री रसिका सुनील ही घराघरामध्ये पोहोचलेली. तिच्या या भूमिकेमुळे आजही रसिका चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र एकीकडे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना रसिकाने अर्ध्यावच ही मालिका सोडली. ही मालिका सोडल्यानंतर तिला आता खूप मोठा फटका बसला आहे. ही मालिका अर्ध्यावच सोडल्याचा पश्चाताप तिला आजही होत आहे. नुकताच एका मुलाखतीत रसिकाने याबाबत बोलताना सांगितलं की त्यावेळी पुढे किती काम मिळेल याचा विचार न करता केवळ नवीन गोष्टी शिकण्याच्या उद्देशाने तिने ही मालिका सोडली होती. 2 वर्षे एकाच भूमिकेत काम केल्यानंतर स्वतःला अधिक घडवण्यासाठी आणि वेगळे अनुभव घेण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं आज तिने स्पष्ट केलं. मात्र या निर्णयाचा फटका आजही बसत असल्याची खंत तिने व्यक्त केली. मालिका सोडल्यानंतर अनेकांना आपण परदेशात असल्याचे वाटू लागले. त्यामुळे नाटक, चित्रपट किंवा इतर प्रोजेक्टमध्ये काम केल्यानंतरही त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. मी एवढ्या हाय लेवलला ती मालिका सोडली त्यामुळे लोकांना आतापर्यंत असं वाटतं की मी आता भारतात नसते. मग मी त्याच्यानंतर जे काही काम केलं ते लोकांपर्यंत पोहोचलंच नाही. त्यात मुलगा पण असा निवडला की तो बाहेर गावी असतो, त्यामुळे भारतात नसतेच असं लोकांना वाटू लागले. त्या निर्णयाचा मला असा फटका बसला की मी एखादं नाटक केलं, चित्रपट केलं तरी कोणाला माहितीच झालं नाही. पण खरंच मला जेव्हा लोकांना सांगावं लागतं की मी परदेशात नाही तर भारतातच आहे, माझेही एखाद्या प्रोजेक्ट बद्दल विचार करावा तेव्हा मला खूप वाईट वाटतं, असा खुलासा अभिनेत्री रसिका सुनीलने केला आहे. एकंदरीतच माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका अर्ध्यावत सोडल्यानंतर रसिका सुनीलला मराठी इंडस्ट्रीत काम करूनही फारशी लोकप्रियता मिळाली नाही असं तिचं म्हणणं आहे. तर तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा.